यमुना एक्सप्रेसवर इंटरचेंजजवळील वॉटर हार्वेस्टिंग प्लांटच्या एका तलावाजवळ लाकडं गोळा करण्यासाठी एक महिला आली होती. तिच्यासोबत 8 मुली तिथे गेल्या होत्या. यावेळी अचानक महिलेचा पाय घसरला आणि ती तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी मुलीही तलावात उतरल्या आणि पाणी खोल असल्याने त्या डुबू लागल्या. या दुर्घटनेत हरदिल, नेहा, अनुराधा आणि शालिनी या मुलींचा मृत्यू झाला. दौलीत ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश चव्हाण यांनी सांगितले की सकाळी सुमारे 10:30 वाजता ही घटना घडली. त्यांना माहिती मिळाल्यावर ते त्वरित घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी मिळून त्वरित बचाव कार्य केले, ज्यात 1 महिला आणि 4 मुलांना वाचवण्यात यश आले. मात्र 4 मुलींची प्रकृती खूपच खराब होती आणि त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. या मुलींची वय साधारण 11 ते 12 वर्षे होती. आग्रा येथील ठाणा खंदौली परिसरात यमुना एक्सप्रेसवे इंटरचेंजजवळ ही मोठी दुर्घटना घडली. या एका तलावामध्ये 8 मुलं आणि 1 महिला डुबली. या सर्वांना बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ज्यामध्ये एका महिलेला आणि 4 मुलांना वाचवण्यात यश आलं. मात्र 4 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.